आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. म्हणजे आपले लालबाग परळमधले जे प्रसिद्ध वर्कशॉप आहेत, लालबाग 20 तारखेला आलो होतो आणि बरोबर आज 30 तारीख आहे आणि 30 तारखेला बघा म्हणजे 10 दिवसात बघा इतकं काम पूर्ण झालेलं आहे. हे बघा, ही आहे परळच्या राजाची ट्रॉली. ते मोठे मोठे बाप्पाचं आगमन होतं गणसंकुलमधले जेवढे पण असतील. मंडपाचं बघा काम सुरू झालेलं आहे आणि ही आनंदाचीच बातमी. तर यावर्षी खरंच मजा येणार आहे. परी वर्कशॉपाचं 60वं वर्ष आहे, हीरक महोत्सवी वर्ष आहे. आता आपण आलो आहे मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. ही आपल्या मुंबईच्या राजाची जुनी ट्रॉली आहे. हे आपल्या मुंबईच्या राजाची नवीन ट्रॉली आहे. अशी रामेश्वरम अशी डेकोरेशन केलेलं, खूप चिवडा गल्ली. राजाची नवीन ट्रॉली आलेली आहे. काळजोगीचा महागणपती गेल्या वर्षीचा. समोर 2 ट्रॉल्या दिसतात. एक दरवर्षी त्यांचा कारखाना इथंच असतो. आणि पाटपूजन शनिवारी म्हणजे 6 जूनला 2 आहेत, रविवारी 2 आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. म्हणजे आपले लालबाग परळमधले जे प्रसिद्ध वर्कशॉप आहेत, लालबाग परळ भायखळा, त्या सर्वांची मी अपडेट घेणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की मागचे 2 व्हिडिओ होते जे आपले गणसंकुल वर्कशॉप आणि परळ वर्कशॉप या दोन्हींचे शुभारंभ झालेले आहेत. आपण त्याचे पण ब्लॉग टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला. जर नसेल बघितले तर नक्की बघा. आता मी फर्स्ट अपडेटसाठी आलो आहे की कुठपर्यंत आपला वर्कशॉप रेडी झालेला आहे आणि मंडप अपडेट तुम्हाला सर्व त्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. जसं की तुम्हाला माहिती आहे की आता 107 दिवस गणेश उत्सवाला राहिलेले आहेत. लगभग सुरू झालेली आहे, फक्त 3 महिने बाकी आहेत. तर बघूया कुठली लालबाग परळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गणेशोत्सवाची पंढरी आहे. तर चला बघूया आजच्या व्हिडिओला. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे बघा मित्रांनो, आता मी आहे परळ वर्कशॉपच्या बरोबर राईट साईडला. आणि इथे बघा लाकडं म्हणजे म्हणजे बोलतात ना 70-80% मंडपाचं काम झालेलं आहे. आणि फक्त आता वरती प्लॅस्टिक वगैरे टाकायचं आहे आणि आडवे बांबू लावायचे आहेत. बघा इथूनच आपल्याला बाहेरनं दिसते पूर्णपणे मंडप उभं झालेलं आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि थोडी अपडेट घेऊया. चला आतमध्ये जाऊन बघूया. हा गेट आहे, आतमध्ये जाऊन बघूया किती काम झालेलं आहे. ओ वाव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली मित्रांनो मंडप बघा रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता बांबू वगैरे सगळे लागलेले आहेत आणि इथे आपले कारागीर असे बसलेले आहेत. दुपारची वेळ आहे. वरती ताडपत्री वगैरे टाकायचं बाकी आहे. अजून बांबू वगैरे भरपूर बाकी काम. 70 ते 80% काम झालेलं आहे. बघा मित्रांनो, आपण 20 तारखेला आलो होतो आणि बरोबर आज 30 तारीख आहे आणि 30 तारखेला बघा म्हणजे 10 दिवसात बघा इतकं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप मेहनत एवढ्या मोठी जागेत मंडप बनवणं. इथं खाली अजून बांबू आहेत, हे पण आता इथे वरती लागतील. एक साईड अजून बाकी आहे पूर्ण. एक साईड पूर्ण झालेली आहे कवर. बघा इकडे वरती बांबू वगैरे अजून बाकी लावायचं. तर असं परळ वर्कशॉपचा अपडेट आहे. काही दिवसांनी इथं तुम्हाला एक बोलतात ना बाप्पा आकार घेताना तुम्हाला दिसेल. यावर्षी KP आर्टचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की 6-7 वर्षानंतर 2019 नंतर 2026ला KP आर्टचं आगमन झालेलं आहे इथे. बघा परळ वर्कशॉपच्या बाहेर आलो ना तर इकडे बघा ट्रॉल्या लागलेल्या असतात आगमनाच्या वेळी. जर आतमध्ये जर ट्रॉली ठेवायला जागा नसेल ना तर ह्या लोकेशनला ट्रॉली ठेवली जाते. तर ही जागा आहे ती. आता बस फक्त 1-2 महिने त्यानंतर मग आगमनाला सुरुवात होईल. मग तुम्हाला इथे ट्रॉल्या वगैरे दिसतील. चला आता आपण जाऊया आता परळचा राजा नरेपार. मित्रांनो, यावर्षी परळ वर्कशॉपमध्ये आपले कुणालदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मला तरी वाटते कुणालदादा पाटील पहिल्यांदा 2015मध्ये परळ वर्कशॉपला आलेला. त्याच्यानंतर
2016 17ला परत बकरी अड्ड्याला त्यांनी वर्कशॉप टाकला. त्याच्यानंतर मग परत 18-19ला पुन्हा परेल वर्कशॉपला आगमन झालं. त्याच्यानंतर 19 नंतर तुम्हाला माहिती 2 वर्षाचा लॉकडाऊनच लागला. त्याच्यानंतर 19 नंतर मला वाटतं 2026ला तब्बल 6-7 वर्षानंतर पुन्हा दादा पाटील यांचं परेल वर्कशॉपमध्ये आगमन झालेलं आहे. आता त्यांना कुठला गाळा भेटेल हे काय ते तुम्हाला नंतर पुढे म्हणजे काही दिवसांनी समजेल. तर बरं आहे. आणि भरपूर असे मूर्तिकार आहे यावर्षी. राजू शिंदे, परत सिद्धेश आहेत, परत पोहेकर आहे, परत अजून बरेच मूर्तिकार आहेत. तर तुम्हाला माहिती आहे. चला, आणि ही आनंदाचीच बातमी आहे. तर यावर्षी खरंच मजा येणार आहे परेल वर्कशॉपला. कुणालदादा पाटील यांचं म्हणजे जी मूर्ती बाहेर येतील तर बघायला पण मजा येईल. तर मित्रांनो, आता परेल वर्कशॉपचं 70 ते 80% काम झालेलं आहे. एक साईड पूर्ण झालेली आहे म्हणजे मंडपाची, बांबू वगैरे लावून, आणि एक साईड बाकी आहे म्हणजे सिद्धेश दिगोळे यांचा जो वर्कशॉप असतो ती साईड आहे ना कंप्लीट झालेली आहे. आणि ह्या एक साईड बाकी आहे बांबू वगैरे लावून. मला वाटतं कमसे कम 10-15 दिवस तरी राहतील अजून प्रॉपर मंडप पूर्ण बांधायला. आणि चला आता परळचा राजाचे आपण अपडेट घेऊया. बघा मित्रांनो, परळच्या राजाचा मेन प्रवेशद्वार इथंच असतो. आणि तुम्हाला माहिती आहे हा परळचा पूर्ण रोड आहे. आणि याच ठिकाणी परळच्या राजाचा मेन प्रवेशद्वार असतो. गेल्या वर्षी अयोध्येचं राम मंदिर बनवलं होतं. तर आता आतमध्ये बघूया काय अपडेट आहे वगैरे. चला जाऊन घेऊया. भिवाजीराव नरे पार्क. याच ठिकाणी आपला परळचा राजा बसतो. आणि गेल्या वर्षी पहिल्यांदाच खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं अयोध्येचं. पण यावर्षी बघूया काय नवीन डेकोरेशन असेल. अजून तरी काय अपडेट नाही आहे. तुम्ही बघू शकता हा परळचा राजाचा मेन ऑफिस आहे आणि इथेच परळचा राजा बसतो. तर आता संपूर्ण खाली आहे. थोड्या दिवसांनी तुम्हाला इथे मंडप वगैरे उभारलेलं दिसेल. पण डेकोरेशन वगैरे खूप भारी असतं परळच्या राजाला. आणि तुम्ही बघू शकता इथं ट्रॉली आहे परळच्या राजाची. आपण जवळ जाऊन बघूया. हे बघा, ही आहे परळच्या राजाची ट्रॉली, तुम्ही बघू शकता. आणि परळचा राजा इथेच बसतो. मित्रांनो, आपण आता परळच्या राजाच्या मंडपाची अपडेट घेतली. आणि इथेच गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल अयोध्या मंदिरचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आणि प्रभू श्रीरामाच्या अवतारात आपल्या परळच्या राजाने अवतार घेतला होता प्रभू श्रीरामाच्या. आणि खूप सुंदर मूर्ती श्री निखिल खातू यांनी साकारली होती परळच्या राजाची. आणि खरंच मजा आलेली. जसं गणेश गल्लीमध्ये दरवर्षी सुंदर असं डेकोरेशन असतं, तसंच परळच्या राजाने पण गेल्या वर्षीपासून डेकोरेशन करायला चालू केलेलं आहे. तर गेल्या वर्षी अयोध्या बांधलेलं, तर यावर्षी कुठलं डेकोरेशन असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डेकोरेशन पण खरंच खूप भारी असतं. आणि खूप मोठी जत्रा पण असते परळच्या राजाच्या इथे. तर मजा येते. तर चला आता आपण पुढे जाऊया, गणसंकुलमध्ये जाऊया आणि गणसंकुलची अपडेट घेऊया. 17 मे रोजी गणसंकुलचं शुभारंभ झालेला. तर आता बघूया कुठपर्यंत मंडप वगैरे रेडी झालेले, बांबू वगैरे लागलेले आहेत. तर ते आपण अपडेट घेऊया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला. गणसंकुलचा जन्नतचा दरवाजा. इथूनच आपले मोठे मोठे बाप्पाचं आगमन होतं गणसंकुलमधले जेवढे पण असतील. इथून काय मंडप वगैरे दिसत नाही आहे. ज्या दिवशी इथून बाप्पा येतील तर खरंच खूप मजा येईल. अजून तरी काय अपडेट नाही आहे आतमधली. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तिथून जेव्हा बाप्पा येतो ना, जो आवाजाचा जो एक क्षण असतो ना, तो इथे फक्त गणपतीमध्ये बघायला भेटतो, लालबाग परळमध्ये. आणि खरंच मजा येते. काही दिवसांनी इथे तुम्हाला आता बघा रोड खाली दिसतोय. जास्त दिवस नाही, फक्त 107 दिवस बाकी आहे. आणि त्या दिवसानंतर आगमनाला अशी मजा येईल ना, खरंच पूर्ण हे रोड भरलेला असेल, मजा येईल.
आता आपण आहे जिथून गणपती जिथून मोठे मोठे गणपती येतात त्या ठिकाणी उभा आहे मेन रोडला गणसंकुल गेटला. तर आता आपण ना बॅक साईडच्या गेटला जाऊया आणि तिकडून बघूया. तिथंच मेन उद्घाटन झालं होतं त्या दिवशी 17 मेला. तर तिथून बघूया मंडपाची सुरुवात झालेली की नाही, तिथपर्यंत काम झालेलं आहे ती अपडेट तुम्हाला देऊया. चला मित्रांनो, भारत माता सिनेमा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी भारत माता सिनेमा हा थिएटर हे नाव बघतो आहे. आता देऊळ बंद सुरू आहे. मी इथे लास्ट मूवी बघितला होता टकाटक 2 प्रथमेश परबचा. वाटतं प्रथमेश परब होता हिरो. बघा खूप सुंदर बनवलं आहे. आता राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 हा पिक्चर लागलेला आहे. मला देऊळ बंद 2 बघायचा आहे लवकरच. मी राजा शिवाजी चित्रपट बघितला, खूप छान आहे. स्वामींचा पिक्चर बघायचा आहे, लवकरच बघेल. चला आता पुढे जाऊया. आपल्याला आता इकडे गणेश गल्ली आहे आणि या साईडला आपल्याला जो दुसरा गेट आहे गणसंकुलचा, तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आहे गणसंकुल गेटच्या इथे आणि इथे बघा प्लॅस्टिकच्या बॅरिकेड लावले, गेट पण बंद आहे आणि मंडपाचं बघा काम सुरू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण अजून काम झालेलं नाही आहे. थोडं या साईडचं काम झालेलं आहे. म्हणजे आता इथून बघूया आपण. इथपर्यंत काम झालेलं आहे, लाकडं आलेले आहेत, बांबू वगैरे. व या साईडला काम नाही झालेलं आहे. बघा मित्रांनो, ही साईड संपूर्ण झालेली आहे. म्हणजे इकडचे म्हणजे वरचं काम बाकी आहे. इकडे बांबू वगैरे लावायचे काम बाकी आहे अजून. तर बघा एक साईड पूर्ण झालेली आहे. म्हणजे इथे निखिलदादा खातू यांचा वर्कशॉप असतो. तर हा गेट पूर्ण बंद केलेला आहे, तर आतमध्ये नाही जाऊ शकत. गणसंकुलची अशी अपडेट आहे की थोडंसं काम म्हणजे झालेलं आहे मंडपाचं. तर मला वाटतं 15-20 दिवसात त्यांचं मंडपाचं उद्घाटन तर झालेलं आहे 17 तारखेला आणि अजून 1 महिना तरी जाईल प्रॉपर मंडप वगैरे बनायला आणि त्यानंतर मग मूर्ती वगैरे जुलैमध्ये काम चालू होईल. तर अशी अपडेट इकडची. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे राजा तेजू गायचा या मंडपाची अपडेट घेण्यासाठी. कारण की यंदा मंडळाचं 60वं वर्ष आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आषाढी एकादशीला पाद्यपूजन असतं राजा तेजू गायचं. 60वं वर्ष आहे आणि इतका म्हणजे बघूया आता यावर्षी कशी त्यांना जागा भेटते. जागेचा प्रॉब्लेम आहे कारण की इथे थोडं बिल्डिंगच्या जागेवरून थोडंसं हे चालू आहे. त्यांना जागा वगैरे ते एकदम ॲडजस्ट करून गणपती बसवतात आणि बघूया यावर्षी कसं काय आपल्याला बघायला भेटतं आहे. त्यांची जागा वगैरे कसं काय 60 वर्ष कसं हे धूमधडाक्यात साजरं करणार आहे ते तुम्हाला यावर्षी तर बघायलाच भेटणार आहे. म्हणजे गेल्या वर्षी पण खूप सुंदर आणि 22 फुटी गणपती बाप्पांची मूर्ती होती. मूर्तिकार तुम्हाला माहितीच आहे राजन झाड, खूप सुंदर राजा तेजू गायचा दरवर्षी साकारत असतात. तर बघूया जरा आता मंडपात जाऊया. इथेच आपला राजा तेजू गाय बसतो. यंदाचं 60वं वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे. लास्ट मला वाटतं मी इथे आलो होतो कधी जेव्हा साईलीला पालखी होती ना तेव्हा आलो होतो. इथेच आपला राजा तेजू गाय बसतो आणि बघूया आता आतमध्ये थोडा जाऊन की किती जागा वगैरे आपल्याला बघा. या साईडला पूर्ण समोर खड्डा आहे आणि इथे समोर तुम्हाला माहिती आहे की इथेच गणपती बसला होता गेल्या वर्षी एवढीच्या जागेवर. तर बघूया आता गणेशोत्सवापर्यंत काम कुठपर्यंत होतं आहे, मग तिथपर्यंत आपल्याला ही अपडेट भेटेल. ते बिल्डिंग पूर्ण झालेली आहे या ठिकाणी. या ठिकाणी थोडी जागा आहे पण या साईडला पूर्ण खड्डा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 10 वर्षानंतर आपल्याला तेजू गायची जी उभी मूर्ती बघायला भेटली. गेल्या वर्षी 2025मध्ये 2015मध्ये आपल्याला राजा तेजू गायची उभी मूर्ती बघायला भेटली होती आणि 2025मध्ये उभी मूर्ती आपल्याला 10 वर्षानंतर बघायला भेटली. तर खरंच भारी वाटलं. आणि पुन्हा जे जुने गणपती होते तेजू गायचे जे राजन झाडजी बनवले ते
मनमोहक ग्रुप होतं गेल्या वर्षीचं, पण मजा आली. तर यावर्षी बघूया 60 वर्षे, बघूया आपल्याला नवीन काय बघायला भेटते. तर आता थोडे दिवस बाकी आहेत, बघूया. चला जाऊया. आणि दरवर्षी आषाढी एकादशीला आपलं राजा तेजुगाईचं पाद्यपूजन असतं, तर आषाढी एकादशीला पाद्यपूजनला नक्की भेटेल. तर मित्रांनो, अशी अपडेट होती राजा तेजुगाईची. आता आपण मुंबईच्या राजाच्या नगरीत जाऊया, गणेश गल्लीमध्ये. तर तिकडे बघूया काय अपडेट आहे. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. तर इथेच मुंबईच्या राजाचा सुंदर असा मोठा प्रवेशद्वार असतो. आणि खरंच लालबागमधलं हे पहिलं मंडळ आहे जे गणेश उत्सवामधलं, आणि पहिलं आणि जुनं मंडळ. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. फायनली आता आपण गणेश गल्लीमध्ये आलेलो आहे. आणि इकडे मुंबईच्या राजाचा बोर्ड लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकता. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजा. चला आतमध्ये जाऊया. थोडंसं पुढं चालत गेल्याच्या नंतर बघा उजव्या साईडला आपल्या मुंबईच्या राजाचं ऑफिस आहे. जी पण काय म्हणजे आता टी शर्ट बुकिंग वगैरे काय करायची असेल तेव्हा इथेच करायची असेल. पण आता टी शर्ट वगैरे अजून स्टार्ट नाही झाले. तेव्हा ते पाद्यपूजन वगैरे होतं, त्याच्यानंतर टी शर्ट बुकिंग लॉन्च वगैरे होते, तेव्हाच बुकिंग करायची. हे आपले किरणदादा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, किरणदादा तावडे. या 13 मेला दादांचा वाढदिवस होता आणि याच वर्षी दादा नगरसेवक पण झाले. दादांना खूप खूप शुभेच्छा. तर दादा अध्यक्ष पण आहे. याच ठिकाणी आपल्या मुंबईच्या राजाची गेल्या वर्षी रामेश्वरम अशी डेकोरेशन केलेलं, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं. खरंच मजा आलेली. ही आपली बघा लाल लाल माती मुंबईच्या राज, किती मस्त वाटते ना मैदान. लाल लाल माती आहे. आणि या गॅपमध्ये, या बिल्डिंगच्या गॅपमध्येच आपला मुंबईचा राजा बसतो. इथेच आपला मुंबईचा राजा विराजमान होतो. ही आपल्या मुंबईच्या राजाची जुनी ट्रॉली आहे आणि ते आपल्या मुंबईच्या राजाची नवीन ट्रॉली आहे. इथं लिहिले गणेश गल्ली, लालबागची माता, मुंबईचा राजा. आणि इथंच आपला मुंबईचा राजा बसतो. गेल्या वर्षी आपले नवीन मूर्तिकार होते, यंग मूर्तिकार आकाश तिरुमल यांनी मुंबईच्या राजाची मूर्ती साकारली होती. आणि तुम्ही बघू शकता इथेच रामेश्वरम गेल्या वर्षी डेकोरेशन साकारलं होतं. आणि गेल्या वर्षीच आपला मुंबईचा राजा विश्वविक्रमी झाला. सलग 48 वर्ष 22 फूट मुंबईचा राजा. मुंबईच्या राजाची पण अपडेट घेतलेली आहे. तर मला माहिती असेल की यावर्षी 99 वर्ष आणि गेल्या वर्षी मुंबईच्या राजाची मूर्ती खरंच खूप व्हायरल झाली. आणि मूर्तिकार पण चेंज झालेला. मूर्तिकार होते आकाश तिरुमल, यंग मूर्तिकार आहे. त्यांनी खरंच खूप सुंदर अशी मूर्ती साकारली होती आणि त्यांनी दीनानाथ वेलिंग यांची आठवण करून दिली होती. खरंच मस्त वाटलं. आणि मूर्तीला मी जेव्हा फर्स्ट लुक बघितलं तर बघतच बसलेलो. खरंच मजा आली. आणि लालबागमधलं हे पहिलं जुनं मंडळ आहे. पुढे जाऊन लालबागच्या राजाची अपडेट घेऊया. ही चिवडा गल्ली, इथे राजाचा एक गेट असतो, प्रवेशद्वार. पण इथून सर्व भाविक बाहेर येत असतात राजाचं दर्शन घेऊन. आणि मेन गेट तिकडे असतो जिथून राजा बाहेर येतो. चिवडा गल्ली. इथेच राजाचा मेन प्रवेशद्वार असतो. हा आपला लालबाग मार्केट आणि इथे दत्तांचं मंदिर आहे. इथूनच आपला राजा बाहेर येतो. दत्तांचं दर्शन घेऊया. श्री गुरुदेव दत्त. चला आतमध्ये जाऊया. इथून आतमध्ये जाऊया. हे लालबाग मार्केट आहे. इथूनच आपला राजा बाहेर येतो. आता बघूया पुढे जाऊन. संपूर्ण लालबाग मार्केट आहे आणि इथे मुखदर्शनाची लाईन सुरुवात होते इकडनं. आता जून महिन्यात राजाचं पाद्यपूजन असतं. तर काही दिवसांनी तुम्हाला राजाच्या पाद्यपूजनचे अपडेट पण लवकरच समजेल.
व इथेच आपलं लालबागच्या राजाचं स्टेज असतो आणि इथे आपलं हनुमान मंदिर आहे आणि समोर आपण 365 दिवस लालबागचा राजा दर्शन देतो भाविकांना. ज्यांना गर्दीमध्ये दर्शन होत नाही त्यांना इथे दर्शन देतो. आणि समोर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. चला पहिले दर्शन घेऊया राजाचं. लालबागच्या राजाची नवीन ट्रॉली आलेली आहे. तुम्ही बघू शकता लालबागचा राजा 2025. खूप सुंदर अशी ट्रॉली आहे लालबागच्या राजाची. बघा इथे संपूर्ण लालबागच्या राजाचा मंडप असतो आणि ते आपला लालबागचा राजा बसतो त्या मध्यभागी. आणि तिथून मुखदर्शन बघा इथून मुखदर्शनाची लाईन चालू होते आणि याच ठिकाणी आपले चरण दर्शनाची लाईन चालू होते आणि इथे राजा बसतो. आता आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. आता इकडनं जाऊया चिंचपोकळीला काळा चौकी. बघा मित्रांनो ही जी जागा आहे ना बघा इथं लिहिलेलं लालबागचा राजा. इथं ऑफिस आहे आणि बघा जो लालबागचा राजा नाव लिहिलं ना बघा छोट्याशा गल्लीतून मुखदर्शनाची लाईन राजापर्यंत जाते आणि इथं संपूर्ण ठिकाणी हे मुखदर्शनाची लाईन असते. आणि बघा इथे मोठासा मंडप असतो. आता मैदान आहे एकदम खुलं मैदान आहे. आता इथे 1-2 महिन्यात तुम्हाला इथं मंडप लागलेलं दिसेल लालबागचा राजाचा मुखदर्शनाची लाईन. खूप भाविक इथं गर्दी असते. खरंच एक माहोल असतो तो गणेश उत्सवाचा. मजा येते. चला इकडनं आता आपण बाहेर जाऊया. तर मित्रांनो तुम्ही आता लालबागच्या राजाची पण मंडप अपडेट घेतली असेल आणि तुम्हाला माहिती आहे लालबागच्या राजाचं जूनमध्ये गणेश मुहूर्तपूजन असतं. आता आपण चाललो आहे काळाचौकीमध्ये काळाचौकीच्या मंडपाची अपडेट घ्यायला. यावर्षी नवीन ट्रॉली पण आली आहे. तुम्हाला माहिती आहे काळाचौकी या महागणपतीची ती पण आपण बघूया. चला आणि लालबागच्या राजाचं तुम्हाला संपूर्ण अपडेट दिलेली आहे. मेन काय माहिती आहे आता जसं जून महिना पाऊस चालू होईल खरंच मजा येईल. आणि जसं गणेशोत्सव जवळ येईल तसं कामाला एकदम बोलतात ना हालचालचा वेग आहे. काळाचौकीचा महागणपती गेल्या वर्षीचा महादेवाच्या रूपात दरवर्षी इथे आहे ना दरवर्षी काळाचौकीच्या महागणपतीचा फोटो लागलेला असतो. आता गेल्या वर्षीचा लागला 2025मध्ये. आता पुढच्या वर्षी 2026चा फोटो लागेल. चला पुढे जाऊया. काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ या काळाचौकीच्या महागणपतीचं ऑफिस आहे. हीच ती महागणपतीची गल्ली. याच गल्लीतनं महागणपती आगमनाला आतमध्ये जातो आणि बाहेर विसर्जनाला बाहेर येतो. बघा हीच ती गल्ली आहे. त्या छोट्याशा गल्लीतून महागणपती आतमध्ये प्रवेश करतो. चला आता आतमध्ये जाऊया. इथेच आपला महागणपती बसतो. आता ट्रॉली पूजन पाद्यपूजन वगैरे झाल्याच्यानंतर महागणपतीचा मंडप बनवायला सुरुवात करतील. ट्रॉली तर नाही आहे इथे. नवीन ट्रॉली बघायची होती खास करून. तर बघूया आता नेक्स्ट टायमाला. चला बाहेर जाऊया परत. चला मित्रांनो काळाचौकीच्या महागणपतीच्या मंडपाची पण आपण अपडेट घेतलेली आहे. मला खास ट्रॉली बघायची होती पण ट्रॉली बघायला नाही भेटली. नवीन ट्रॉली आहे यावर्षी. तर नव्हती ट्रॉली. खास ट्रॉलीसाठी आलेलो पण इकडे तुम्हाला माहिती आहे मंडप तर काय लवकर बनणार नाही. पण जेव्हा पाद्यपूजन आणि ट्रॉली पूजन वगैरे होईल तेव्हा काम करायला चालू करेल. पण ट्रॉली तर नव्हती. ट्रॉली बघायला आलेलो. चला आता चिंचपोकळी या चिंतामणीच्या मंडपाची अपडेट घेऊ. तिकडनं मग आपण बकरी अड्ड्याला जाऊ. चला इथे आपला चिंचपोकळी या चिंतामणीचा प्रवेशद्वार असतो.
मोठा प्रवेशद्वार. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीच्या चिंतामणी इथेच बसतो. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीच्या चिंतामणी, चिंचपोकळीची आई भवानी. तुम्हाला समोर 2 ट्रॉल्या दिसतात. एक जुनी ट्रॉली आहे, त्यातली ही जुनी ट्रॉली, ही नवीन ट्रॉली आहे. बघा, आता जुनी ट्रॉली जास्त यूज नाही होत म्हणून नवी ट्रॉली करतात. आता 2 ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत आणि इथे आई भवानीचा आणि चिंतामणीचा फोटो आहे. दरवर्षी इथे फोटो चेंज होत असतात. बघा, जोपर्यंत पाठपूजन होत नाही तोपर्यंत पुढची अपडेट होत नाही. मंडप वगैरे बनवायला तेव्हाच सुरुवात होते. हा पूर्ण चिंतामणी नगरी. चिंतामणीचा पहिला पूर्वी पुलाखालचा गणपती म्हणून ओळखला जायचा चिंतामणी. आता बघा इथं लिहिले स्थापना 1920. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. इथं लिहिलेलं आहे चिंचपोकळी स्थानकाकडे जाणारा रस्ता. तर मित्रांनो, आता आपण सगळ्या मंडपाची अपडेट घेतलेली आहे जे लालबाग परळमधले मंडळ आहेत. आता आपण वर्कशॉपची अपडेट घ्यायला जाणार आहोत बकरी अड्ड्याला. जिथे सतीश दादाचा कारखाना असतो, स्टुडिओ विजय आर खातू यांचा कारखाना असतो. आपण तिकडे जाणार आहोत. बघू तिकडची काय अपडेट आपल्याला भेटते ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर चला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे ना कमेंट करायला विसरू नका. चला, आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर भरपूर करा. चला, या चिंचपोकळी स्टेशनवरून खाली आलात ना तुम्ही, तर इकडे काय ना गेट लागतो. त्या गेटमधून आपण राजन झाड यांच्या वर्कशॉपकडे जाऊ शकतो. पण यावर्षी राजन झाड यांचा कारखाना इकडे गणसंकुलमध्ये आलेला आहे. तर परत जाऊन बघूया इथे काय अपडेट आहे का. बघा, इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे. समोर आपला भिलाई रोडचा राजा बसतो, त्या ठिकाणी पण राजन झाड यांचा वर्कशॉप असतो. आणि यावर्षी बघूया इकडे अपडेट आहे का नाही काय बघूया. पुढे तर जाऊन बघूया. डिलाईट रोडच्या राजाची ट्रॉली इथे आणि इथेच काही सामान नाही. असं वर्कशॉप नक्की इथेच होणार आहे की नाही हे पण अजून काही माहिती नाही. पण इकडे पण जाऊन बघूया आपण पुढे. चला, आता आपण इकडनं आलो, म्हणजे इकडे बघून वगैरे आलो. आता इकडे जाऊया. इकडे काय बघा, हा मैदान आहे. इथूनच सगळे राजन झाड यांचे गणपती इथूनच जातात उचलत बाहेर. आणि इथे कारखाना असतो दरवर्षी. पण यावर्षी काहीच नाही आहे. म्हणजे 100% आपलं गणसंकुलला राजन झाड यांचा संपूर्ण कारखाना गणसंकुलमध्ये असेल. म्हणजे इथे दोन्ही साईडला आपण बघितलं. मी फक्त इथे अपडेट द्यायला आलेलो की मला डाऊट होता की इथे पण थोडाफार कारखाना असेल, पण इथे काहीच नाही आहे. म्हणजे 100% जो कारखाना आहे तो आपल्याला गणसंकुललाच बघायला भेटेल. चला पुढे जाऊया, इथून बाहेर पडूया. मित्रांनो, इकडे मी येण्याचं कारण काय होतं की मला वाटलं छोटा म्हणजे इथं कारखाना असेल राजन झाड यांचा. कारण की बरेच वर्ष त्यांनी इथेच कारखाना बनवलेला, गणपती वगैरे इथेच त्यांनी साकारलेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी यावर्षी डिसाईड केलं की यावर्षी आपण गणसंकुलला मूर्त्या बनवणार आहे. तर तुम्हाला माहिती पडलं असेल आता की गणसंकुलला त्यांचा वर्कशॉप आहे पूर्ण, इथे काहीच नाही आहे. तर चला पुढे. मित्रांनो, आपण आता लेटेस्ट म्हणजे आता आपण जस्ट राजनजी झाड यांच्या वर्कशॉपची अपडेट घेतली. दरवर्षी आपण येतो तेव्हा तिकडे काही ना काहीतरी काम चालू असतं आणि मंडप पण लागलेला असतो. तर यावर्षी काहीच अपडेट नाही तिकडची. म्हणजे 100% त्यांचा कारखाना हा गणसंकुलमध्येच आहे. आणि मला वाटलं थोडीफार जागा असेल त्या जागेत ती लोक बनवतील. पण आपण दोन्ही जागा चेक केल्या, तिथं काही अपडेट नाही. म्हणजे एकदा पुढं नंतर एकदा परत येऊया आपण अपडेट देण्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की वर्कशॉप त्याचं पूर्ण इथं असेल की अर्धा इकडे असेल, अर्धा गणसंकुलमध्ये असेल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी तर आत्तापर्यंत बघितलं अजून काहीच काम नाही तिकडचं. आणि भरपूर लोक मला मेसेज करतात की दादा अपडेट काय, सगळं मेसेज वगैरे कॉल वगैरे करून सगळ्या वर्कशॉपची अपडेट काय, मंडपाची अपडेट काय, हे सगळं मला विचारत असतात. तर तुमच्यासाठी मी थोडं भरून आत व्हिडिओ बनवतो आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बस. बघा मित्रांनो, आपण आता आलो आहे बकरी अड्ड्याला आणि इथेच सतीश दादांचा वर्कशॉप असतो दरवर्षी. इथे अजून बांबू वगैरे काय अजून आले नाही आहे.
वर्कशॉपचं पण उद्घाटन झालं नाही आहे. तुम्ही बघू शकता ही अशी अपडेट आहे. अजून गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. त्याच ठिकाणी आपला सतीश दादा श्री गजमुख आर्ट्स याच्या वर्कशॉप असतो संपूर्ण त्या गाड्यांपर्यंत. दादा इकडे काय अपडेट एवढीच आहे. आणि पुढे स्टुडिओ विजय आर खातू यांचा कारखाना असतो. तिकडे जाऊन बघूया तिकडे काय बांबू वगैरे आलेत का नाही बघूया. आता आपण सतीश दादा यांच्या कारखान्याची अपडेट घेतली. दरवर्षी त्यांचा कारखाना इथेच असतो आणि यावर्षी अजून काय अपडेट नाही आहे. म्हणजे आता 30 तारीख आहे, 30 मे. अजून काय अपडेट नाही आहे, पण बघूया आता येत्या काळात आपण परत एकदा येऊया इकडे. जर अपडेट भेटली तर पुन्हा एकदा आपण इकडे येऊया. आणि आता तरी मोस्टली काय अपडेट नाही आहे. आणि इथेच आपल्या सतीश दादांचा मूर्त्या बनतात आणि इथे यावर्षी अपडेट म्हणजे यावर्षी कारखाना पण इथेच असणार आहे त्यांचा. तर बघूया आता पुढे काय अपडेट आपल्याला भेटली तर आपण देत राहू. तर आपल्याला जायचं पुढे. हे गरम कसलं होतं. आता वाजलेत 3:30 मी 1:30 वाजता व्हिडिओ बनवायला चालू केला होता. आता 3:30 वाजलेत. भरपूर गरम होतं आहे आणि कंटिन्यू चालतो आहे. चालत व्हिडिओ बनवतो आहे. ते शेवटची आपण अपडेट देऊया आणि मग ब्लॉग एंड करूया. चला बघा मित्रांनो, इथे स्टुडिओ विजय आर खातू यांचा कारखाना असतो आणि यावर्षी बघूया कुठला मूर्तिकार इथे येतो आहे. कारण की यावर्षी स्टुडिओ विजय आर खातू यांचा कारखाना तर असेल, पण इथे अजून एक मूर्तिकार येईल असं समजण्यात आलं आहे. पण बघूया अजून तरी अपडेट नाही आहे. बांबू वगैरे काय अजून आले नाही आहे, उद्घाटन झाले नाही आहे. तर इकडची एवढी अपडेट आहे अशी. तर आपण आलात तर बकरी अड्डापासून जरा समोर आलात ना सरळ, हा भायखळ्याला जाण्याचा रस्ता आहे स्टेशनला. आणि बरोबर इथं तो वर्कशॉप असतो दरवर्षी. तर अजून ह्या ठिकाणची काय अपडेट नाही आहे. चला एवढीच अपडेट आहे इकडची. इकडचं पण काय अपडेट असेल तर मी लवकरात लवकर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगेलच. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, आपला पेज आहे माझा गणराया, तिथे पण गणपती बाप्पांचे अपडेट तुम्हाला भेटतच राहील. म्हणजे 100 डे काउंटडाऊन चालू होईल ना, तेव्हा दर दिवशी आपला काउंटडाऊन असेल तिकडे. आणि जे पण पाठ्यपूजन असेल, आणि तुम्हाला माहिती आहे की पाठपूजन आणि पाद्यपूजन हे आता शनिवारी म्हणजे 6 जूनला 2 आहेत आणि रविवारी 2 आहेत. तर तुम्हाला माहिती आहे पहिलं साकीनाक्याचा महागणपतीचं आहे 6 जूनला. आणि 6 जूनला संध्याकाळी डोंगरीचा राजाचा पण आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईच्या सम्राटचं आहे. परत मालवणीच्या महाराजाचा पण आहे. त्याचे 2 म्हणजे 4 पाद्यपूजन आहेत. पाद्यपूजन पाठपूजन म्हणजे ही अपडेट आहे पाठपूजनची. तर असं हा आजचा ब्लॉग आहे. आणि पुढच्या शनिवारी रविवारी आपल्याला पाठपूजनचा आणि पाद्यपूजनचा ब्लॉग टाकायचं ते. तर भेटूया पुढच्या दरवर्षी घाटकोपरच्या राजाचं पाद्यपूजन पहिलं म्हणजे टाकत असतो. पण यावर्षी आपल्याला भेटला नाही, मिस झाला आपला. तर यावर्षी कदाचित मला वाटतं साकीनाक्याचा महागणपती, डोंगरीचा राजा हे आपल्या नशिबात आहे वाटतं. त्याच्यानंतर मग 7 तारखेला पाठपूजन 2 आहेत. ते तुम्हाला माहिती आहे, मुंबईचा सम्राट आणि मालवणीचा महाराजा. चला बाय बाय. चला मित्रांनो, फायनली आता आपण इथं उभा आहे जिथं स्टुडिओ विजय आर खातू यांचा कारखाना असतो. आणि यावर्षी बघूया इथे कोण येतं इथं वर्कशॉप, म्हणजे कोणता मूर्तिकार इथं वर्कशॉपला येतो आहे. तर बघूया. पुढे तर सतीश दादा असणार आहे आणि इकडे बघूया कोण येतं आहे. आता सध्या तरी काय अपडेट नाही आहे, पण येत्या काळात मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. दर वीकमध्ये एक तुम्हाला अपडेट देत जाईल. आणि भरपूर गरम झालेलं आहे. आणि बापरे, एवढं गरम एवढी गरमी कधी नव्हती यावर्षी. म्हणजे यावर्षीच एवढी गरमी. तर आपण तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू आता ब्लॉग टाकले होते. म्हणजे आपण पळसझरीला तुम्ही भरपूर प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मागचे आपण एलिफंटाचा ब्लॉग पण टाकलेला आहे, त्याला पण भरपूर प्रेम द्या. त्याला पण जरा प्रेम दाखवा तुम्ही. आणि आजचा तुम्हाला ब्लॉग जो वर्कशॉप अपडेट म्हणजे स्टार्टिंग आपण केली होती परेल वर्कशॉपपासून, तिथून मग गणसंकुल, मग बाकीचे मंडळ घेतले. मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंतामणी, काळाचौकी, परळचा राजा, संपूर्ण आपण अपडेट जाणून घेतले. त्याच्यानंतर
आपण बकरी अड्ड्याला आलो. परत राजन झाड यांच्या कारखान्याची अपडेट घेतली. त्यानंतर मग आपण सतीश दादा यांची कारखान्याची अपडेट घेतली. गजमुकाट स्टुडिओ विजय खातू यांची अपडेट घेतली. सो इथपर्यंत आपण आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल की अपडेट वगैरे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि ह्या व्हिडिओला पण नक्कीच प्रेम द्या मित्रांनो. जर माझ्यापर्यंत काय अपडेट आले असेल तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवल मी चॅनलद्वारे. आणि यावर्षी तुम्हाला माहिती आहे की कुणाल दादा पाटील म्हणजे 2019 नंतर 2026ला परेल वर्कशॉपला येतो आहे. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे, पण बरं वाटतं आहे. आणि राजन झाड यांचे कर्णसंकुलमध्ये आगमन झालेले आहे. आकाशजी तिरुमल जे मुंबईच्या राजाचे मूर्तिकार आहेत. गेल्या वर्षी मुंबईचा राजा खूप सुंदर असा साकारला होता. ते पण यावर्षी गणसंकुलला आहेत. मजा येणार आहे यावर्षी आगमनाला वगैरे. जी पण अपडेट असेल ती मी लवकरच तुम्हाला यूट्यूबद्वारे देत राहील. चला बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.